नमस्कार. आज द्यायचा आहे मला सोयाबीन पुलाव. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये बनवणार आहोत. तेल टाकून घेतलेलं आहे. जिरं, मोहरी, हिंग टाकून घ्यायचं आहे. छान परतून झालं की त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे सुकं खोबरं आणि लसूणची बारीक पावडर करून घ्यायची आहे, ती टाकून घ्यायची आहे. ते छान परतून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद, लाल तिखट टाकायचं आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे किंवा जो तुमच्याकडे गरम मसाला घरात असेल तो टाकायचा आहे. आणि सगळं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे स्वच्छ धुतलेले भिजवलेले सोयाबीन. थोडेसे भिजवून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा उगरट वास येत नाही आणि छान तेही परतून घ्यायचं आहे. आणि सोयाबीन परतून झाले की त्याच्यामध्ये टाकायचे आहे धुवून ठेवलेले तांदूळ आणि थोडीशी मसूरची डाळ टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आणि प्रमाणामध्ये पाणी घालून उकळी आली की त्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि तयार झालेला आहे आपला अगदी मस्त आणि यम्मी असा सोयाबीन पुलाव. तर नक्कीच करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.